नमस्कार मंडळी, वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी संजीव शाळगावकर. सगळ्यांचे लाडके नेते अजितदादा पवार. त्यांनी लुक बदललाय, व्हिजन बदललंय आणि संपूर्ण एकूण त्यांची जी इमेज आहे ती त्यांनी सॉफ्ट करण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे काय केलं? आता ते मंदिरात जाऊ लागले. काल वाढदिवसाला शाळेतल्या मुलांशी त्यांनी इंटरॅक्शन केलं आणि सगळ्यात म्हणजे गुलाबी रंग त्यांनी आपलासा केलाय. गुलाबी रंग आपलासा केलाय म्हणजे काय केलं? तर त्यांच्या स्टेजवरचा पडदा गुलाबी असतो, त्यांच्या डायसला गुलाबी फुलं असतात, त्यांचे फेटे गुलाबी असतात आणि मुख्य म्हणजे हल्ली ते गुलाबी जॅकेटसुद्धा घालू लागलेत. तर आपले दादा बदललेत. आता हे नवीन लूक, नवीन व्हिजन त्यांना कसं यश मिळवून देतंय हे पाहूया. खरं म्हणजे गुलाबी रंग पूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी.आर. राव यांनी स्वीकारला होता. किंबहुना आपले कोल्हापूरचे विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाचा सुद्धा गुलाबी रंग होता आणि तो आता अजितदादांनी घेतलेला आहे. त्यांना कितपत यश येतोय, तो रंग किती लकी ठरतोय हे काळ ठरवणार आहे. पण तोपर्यंत आपली वात्रटिका. आजच्या वात्रटिकेचं शीर्षक आहे दादा के गुलाबी सपने छोड़ गए अपने. आणि हा रंग स्वीकारला त्याच वेळेला चिंचवडचे त्यांचे 26 पदाधिकारी त्यांचा पक्ष सोडून गेले आणि शरद पवार गटात सामील झाले. तर दादा के गुलाबी सपने छोड़ गए अपने. दादा मंदिरात जाऊ लागले, शाळेत रमू लागले, कळेना कडक असलेले दादा असे का वागले? दादांचा सूर बदलला, गुलाबी ते समाजकारण. दादांचा नूर बदलला, गुलाबी झाले राजकारण. दादांची सगळीकडे चर्चा सुरू गुलाबी रंगाची. पळालेल्या नगरसेवकांच्या सुटलेल्या संघाची. स्टेजवरचा पडदा गुलाबी, गुलाबी ते जॅकेट. मीडियावाले मागू लागले गच्च भरलेले पाकीट. शेवटी काय? शेवटी नव्या दमानं नव्या जोमानं मैदानात उतरले. नव्या दमानं नव्या जोमानं मैदानात उतरले. शत्रू पक्षच काय, दादांचे मित्र पक्षही बिथरले. गुलाबी विकास मतदार जवळ करणार का? दादांचा हा गुलाबी विकास मतदार जवळ करणार का? नवा लुक, नवे व्हिजन गेम चेंजर ठरणार का? तर मंडळी, ही होती आजची आपली वात्रटिका. नक्की आपल्याला आवडली असेल. नेहमीप्रमाणे लाईक करा, मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा. मनापासून धन्यवाद.